इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ 4 सजीवांतील पोषण स्वाध्याय प्रश्न 1 अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कौके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचिड. तर याचं वर्गीकरण होईल शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकर्मी प्राणी, विघटक. शाकाहारी प्राणी गाय, हरिण, शेळी, म्हैस. मांसाहारी प्राणी वाघ, सिंह, बेडूक. मिश्राहारी प्राणी मानव, झुरळ, चिमणी, स्वच्छताकर्मी, गिधाड. विघटक मृतोपजीवी जीवाणू, कवके, परजीवी, गोचिड. प्रश्न 2 योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट तर याच्या जोड्या जुळतील अशा. परजीवी वनस्पती अमरवेल, कीटक भक्षी वनस्पती ड्रॉसेरा, मृतोपजीवी वनस्पती भूछत्र, सहजीवी वनस्पती दगडफूल. प्रश्न 3 आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर सजीवांना वाढ, विकास व शरीरातील विविध जीवन क्रिया सुरळीत चालण्यासाठी पोषणाची गरज असते. पोषणामुळे शरीराला ऊर्जा मिळते, तसेच पेशींची दुरुस्ती व नवीन पेशींची निर्मिती होते. रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठीही पोषण आवश्यक असते. आ वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर वनस्पती मुळांद्वारे पाणी व खनिजे शोषून घेतात. पानातील हरितद्रव्य सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत हवेतून कार्बन डायऑक्साईड घेते. या सर्वांच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. यावेळी प्राणवायू बाहेर सोडला जातो. ई परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा. उत्तर ज्या वनस्पती स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत व अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून राहतात त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1 परजीवी वनस्पती. या वनस्पती इतर वनस्पतीकडून अन्न मिळवतात, उदाहरणार्थ अमरवेल. 2 कीटकभक्षी वनस्पती. या वनस्पती कीटक पकडून त्यांच्यापासून पोषण मिळवतात, उदाहरणार्थ ड्रॉसेरा. 3 मृतोपजीवी वनस्पती. या वनस्पती मृत व कुजलेल्या पदार्थापासून अन्न मिळवतात, उदाहरणार्थ भूछत्र. 4 सहजीवी वनस्पती. 2 सजीव एकमेकांना मदत करून एकत्र राहतात, उदाहरणार्थ दगडफूल. ई प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या स्पष्ट करा. उत्तर प्राण्यांमधील पोषणाच्या मुख्य पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत. 1 अन्नग्रहण. अन्न शरीरात घेण्याच्या प्रक्रियेला अन्नग्रहण म्हणतात. 2 पचन. अन्नाचे लहान व साध्या पदार्थात रूपांतर होण्यास पचन म्हणतात. 3 शोषण. पचलेले अन्न आतड्यांद्वारे रक्तात मिसळण्याच्या प्रक्रियेला शोषण म्हणतात. 4 आत्मसात करणे. शोषलेले अन्न शरीराच्या वाढीसाठी व ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जाते, याला आत्मसात करणे म्हणतात. 5 उत्सर्जन. न पचलेले व निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणतात. एकाच पेशीत सर्व जीवन क्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर अमिबा, पॅरामिशियम व युग्लिना हे एकपेशीय सजीव आहेत. यांच्यामध्ये एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया घडतात. अन्नग्रहण, पचन, श्वसन, उत्सर्जन व प्रजनन या सर्व क्रिया एकाच पेशीद्वारे केल्या जातात. प्रश्न 4 आहे कारणे लिहा. अ कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. उत्तर कीटकांना आकर्षित करून पकडण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.
उत्तर, फुलामधील मध शोषून घेण्यासाठी फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. प्रश्न 5वा, वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओग तक्ता तयार करा. तर हा तक्ता असा तयार होईल. पोषण, वनस्पती, प्राणी. वनस्पतीमध्ये स्वयंपोषी, परपोषी, सहजीवी. परपोषीमध्ये कीटकभक्षी, मृतोपजीवी प्राणी, समभक्षी, मृतोपजीवी, परजीवी. परजीवीमध्ये बाह्य परजीवी, अंतःपरजीवी. प्रश्न 6वा, विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपण वेगवेगळे अन्न पदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? नाही. आपण अन्नपदार्थ तयार करत असलो तरी त्यासाठी लागणारे पदार्थ वनस्पती व इतर सजीवाकडून मिळवतो. आपण स्वतः अन्न निर्माण करू शकत नाही, त्यामुळे आपण परपोषी आहोत. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते व का? परपोषी सजीवांची संख्या जास्त असते, कारण ते अन्नासाठी स्वयंपोषी सजीवावर किंवा इतर सजीवांवर अवलंबून असतात. प्राणी, मानव व अनेक सूक्ष्मजीव परपोषी आहेत. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात, असे का? उत्तर, वाळवंटी भागात पाणी व अन्न कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे परपोषींची संख्या कमी असते. समुद्रामध्ये अन्न व पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे तेथे परपोषी मोठ्या संख्येने आढळतात. हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही? उत्तर, हिरव्या भागात हरितद्रव्य असते. हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण होते. इतर अवयवांत हरितद्रव्य नसल्यामुळे तेथे अन्न तयार होत नाही. बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? उत्तर, बाह्य व अंतःपरजीवी प्राणी यजमानाच्या शरीरातून अन्न घेतात. त्यामुळे अशक्तपणा, रोग व शरीराची हानी होते. काही परजीवी रोगांचा प्रसारही करतात.